कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी अपडेट. आज या हंगामाचा सर्वात जास्त बाजारभाव मिळाला. 9,125 रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला आहे. सरासरी आता कापूस बाजारात 8,500 ते 9,000 रुपये होणार. कापूस मार्केटमध्ये तेजी येणार. कापसाला आत्ताच्या घडीला सर्वाधिक मोठा बाजारभाव 9,125 रुपये प्रति क्विंटल बाजारभाव पुलगाव बाजार समितीमध्ये मिळाला. येत्या काही दिवसामध्ये कापसाचे बाजारभाव कळणार. आपण गेल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं 1 एप्रिल नंतर कापसाचे बाजारभाव 9,000 रुपये प्रति क्विंटल होणार. त्या दिशेने आता वाटचाल व्हायला सुरुवात झालेली आहे. आजच्या बाजार समितीमध्ये पुलगावमध्ये 9,000चा टप्पा पार केलेला. इतर बाजार समितीमध्ये 8,400, 8,500, 8,300 पर्यंत हिंगणघाट असेल, अमरावती असेल, नागपूर असेल, भिवापूर असेल, घाटंजी असेल, पुलगाव असेल, या महत्वाच्या मार्केटमध्ये सरासरी कापूस बाजारावर 80-85 रुपये गेल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. मग आता कोणते असे महत्वाचे घटक आहे की ज्या घटकांमुळे कापूस बाजारावर तेजीत आलेला आहे आणि अजून कापूस बाजार किती वाढणार? सरासरी दर जर बघितला आपण सर्व ठिकाणी 80-85 रुपयेपर्यंत आता येऊन टेपलेला आहे. हे 3 घटक सर्वात महत्वाचे कापूस बाजारासाठी आहे. आवक घटलेली आहे, मागणी वाढलेली आहे, आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये जी युद्धजन्य परिस्थिती आहे याच्यामुळे व्यापारी वर्ग सावध होऊन आता खरेदीस उतरवला आहे. कारण का पुढे कापसाचा कच्च्या मालाचा शॉर्टेज व्यापाऱ्यांना जाणवू शकतो. यामुळे मोठ्या प्रमाणात कापूस हा खरेदी करायला व्यापारी तुटून पडलेला आहे. याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. ज्या राहिलेल्या शेतकऱ्यांकडे कापूस आहे, मध्यम स्टेपल असेल, लांब पल्ल्याचा कापूस असेल, या सर्वांना आता 80+ बाजारभाव, काही ठिकाणी आता 90-95 रुपयापर्यंत सुद्धा बाजारभाव जाण्याची शक्यता आहे. आता मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. गेल्या काही दिवसापासून आपण सांगितलं होतं कापूस बाजारात तेजीत येणार. आपण कापूस जर ठेवला असेल तर आपल्याला फायदा होणार. आता शेतकऱ्यांना त्यानुसार चक्र बदललेलं आहे. कापसाची आता फायदा होताना आपल्याला पाहायला मिळतंय. सर्वात जास्त फायदा जो झालेला आहे तो सीसीआयला झालेला आहे. कारण का सीसीआयकडे 30 ते 40% एकूण कापसाचा स्टॉक आहे. आंतरराष्ट्रीय मार्केटचा विचार जर केला तर आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये तुटवडा कापसाचा जाणवला आहे. त्याचा फायदा देशांतर्गत व्हायला सुरुवात झालेली आहे. मग आता कापूस विकायचा का ठेवायचा हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे. तर आपण कापूस जर आता थोडा टप्प्याटप्प्यात जर विकला तर याचा फायदा नक्कीच होणार आहे. आपल्याला चांगलं आर्थिक उत्पन्न यामधून मिळू शकतो. कापूस बाजार वाढण्याची 3 महत्त्वाची कारणे: आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये शॉर्टेज, आयात निर्यात धोरणामध्ये झालेला बदल आणि कच्च्या मालाचा पुरवठा कमी झाल्यामुळे उद्योगांना आता खरेदी करणं बंधनकारक ठरलेलं आहे. या सर्व गडबडीमध्ये आपण जर बघितलं तर सर्व पिकांचे बाजारभाव आता थोडे वाढत आहे. तुरीचा बाजारभाव इकडे वाढलेला आहे, सोयाबीन सुद्धा वाढायला सुरुवात झाली आहे, कापूस सुद्धा वाढलेला आहे. आंतरराष्ट्रीय मार्केटचा दबाव हा देशांतर्गत जाणवायला सुरुवात झाली आहे. व्यापारी वर्गाने सावध भूमिका घेत थोडा कच्चा माल स्टॉक करायला सुरुवात केलेली आहे. आपल्याला याविषयीचं मत काय वाटतं? कापूस बाजाराची सविस्तर अपडेट रोजच्या रोज जाणून घेण्यासाठी चॅनल